केस इतके गळत होते की विंचरताना भीती वाटायची. मी टकली तर होणार नाही ना. मग मी हे तेल वापरायला सुरुवात केली आणि माझे केस घनदाट व्हायला सुरुवात झाली. आणि हो, या अगोदर खूप सारा माझा भयंकर हेअरफॉल झाला आहे बरं. वरती तुम्ही पाहत असाल की माझा हेअरफॉल कसा होता. अगदी दिवसातून 2दा जरी केस विंचरले तरी हातात तेवढेच केस माझ्या येत होते. हे तेल जेव्हापासून मी वापरायला लागले तेव्हापासून हेअर ग्रोथ, जी नवीन हेअर ग्रोथ असते ती देखील माझी वाढली आहे आणि माझे केस बऱ्यापैकी वाढले आहेत. डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टममध्ये आपले बरेचसा हेअरफॉल होतो, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर माझे बरेचसे केस एकदम असे पातळ झाले होते. नंतर हे तेल वापरायला सुरुवात केली आणि केस छान वाढायला माझी सुरुवात झाली आणि दाट देखील झाले आणि हेअरफॉल माझा कमी झाला आहे. चला, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगते कोणचं तेल आहे ते. तर तुम्ही माझे एकदा केस बघून घ्या. एवढं का दाखवते तर मला हेअर कट करायचं आहे, शॉर्ट हेअर करायचे आहेत मला, म्हणून माझे जे काही केसांवरचं प्रेम आहे ते आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि काश नंतर एवढे मोठे माझे केस असतील नसतील, म्हणून मी हे सगळं शूट करून ठेवत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला उपयोगी पडला तर पडला व्हिडिओ. या तेलात नारळाचं तेल, तिळाचं तेल आणि अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत ज्या केसांना पोषण देऊन केस तुटणे आणि गळणे कमी होण्यास मदत होते. मी यात थोडंसं एक्स्ट्रा कोकोनट ऑइल मिळवून घेणार आहे. तर तुम्ही पण तसंच करा. चला, अगोदर तुम्ही माझा हेअर मी जे बघून घेते. हे प्रेम त्यासाठीच आहे की आता केस कट होणार आहेत म्हणून. ह्या तेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केस मजबूत ठेवण्यास मदत करू शकते. हे आहे ट्रिचअप ऑइल आणि हो, खरंच खूप छान आहे. याच्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल देखील मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टी मिसळलेल्या आहेत, त्यामुळे आपले जो हेअरफॉल होतोय तो कमी आपले होण्यास खरंच मदत होते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, दोन्ही तेल छान मिक्स करून घ्यायचे. तुमचे केस जरा जास्तच हे असतील ना, खूप रुखे सुखे झाले असतील ना, तर याच्यामध्ये तुम्ही विटॅमिनच्या त्या विटॅमिन ई का सी कुठे त्या कॅप्सूल असतात ना, त्या देखील ॲड करा. केस सॉफ्ट होण्यास खरंच खूप मदत होते. आणि हो, त्यानंतर सगळ्या पार्टिशन करून करून सगळ्या केसांना सगळं छान असं ऑइल लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हो, मी हे तेल एका डॉक्टरांना विचारून घेतलं होतं की म्हणजे माझा खूप हेअरफॉल होतं आहे की मला कुठलं तरी ऑइल सांगा. तेव्हा त्यांनी मला हे रिकमेंड केलं होतं आणि त्यांनी असं पण सांगितलं होतं की तुला जर नाही सूट झालं ना, इथली छोटी बाटली तू घे, मोठी बाटली घेऊ नको. आणि जर नाही सूट झालं तर घरच्यांना पण ते देऊ शकते, पैसे पण वाया जाणार नाहीत. तर तुम्ही पण तसंच करा. म्हणजे मला तरी हेअरफॉलला खूप फरक पडायचा. माझ्या आईला पण पडायची, ती पण हेच ऑइल वापरते. बहिणीला पण सांगितलं, ती पण तेच ऑइल वापरते. माझ्या अनेक मैत्रिणींना मी सांगितलं की हे ऑइल खूप छान आहे आणि हेअरफॉलचा फरक पडतो म्हणून आहे ना. आणि ग्रोथ पण छान होते आपल्या केसांची. पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये डिलिव्हरीनंतर माझे खूप सारे केस हेअरफॉल झाला. त्यानंतर हे ऑइलने खरंच खूप छान नवीन केसांची ग्रोथ झालेली आहे. माझ्या केसांची लेंथ पण खूप आता वाढलेली आहे. तुम्ही नक्की हे ऑइल वापरू शकता. जसं तुम्हाला म्हटलं, कुठलंही प्रमोशन वगैरे नाही आहे, मला फरक पडल्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्या स्कॅल्पला आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे, अगदी आपल्या लेंथपर्यंत. मी सगळीकडे ऑइल लावून घेतलं आहे आणि छान अशी लूज वेणी घातली आहे. आणि उद्या केस सकाळी धुवायचे असतात. असं आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा करा. खरं तुम्हाला खूप फरक जाणवेल. आणि उद्या पण मी एक नवीन व्हिडिओ पोस्ट करणार आहे, त्यात पण हेअरफॉलवरच मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, फरक जाणवला तुम्हाला हे ऑइल वापरल्यानंतर, नक्की मला कमेंटद्वारे कळवा. चला, आपण भेटत उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.